नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. आज पत्रकार परिषद घेत सुनील भाऊ राणा यांनी संबोधित केले की अमरावतीत आमदार रवी राणा यांचा वाढदिवस यंदा उत्साह म्हणून नव्हे तर जनसेवा दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. 27 आणि 28 एप्रिल रोजी विविध सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या 2 दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात 27 एप्रिल रोजी छत्री तलाव येथे श्रमदानाने होणार असून विविध लोकार्पण सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे. तर 28 एप्रिल रोजी नवीन तहसील कार्यालयात महाराज स्व अभियान अंतर्गत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या चाब्या वाटप, पीआर कार्ड, सनद वाटप तसेच आयुष्यमान भारत कार्ड वितरणासह भव्य आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांसाठी नेत्र तपासणी, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, अस्थिरोग तपासणी आणि मोफत औषध वितरणही करण्यात येणार. याशिवाय गरजू महिलांना शिलाई मशीन, बेरोजगारांना हातगाड्या, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, सायकली आणि शैक्षणिक साहित्य वाटप तसेच दिव्यांगांना 3 चाकी सायकलही देण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत वृद्धाश्रमामध्ये भोजनदान, रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप तसेच खेळाडूंना क्रीडा साहित्य वाटप अनेक उपक्रम राबवले जाणार आहे. या सर्व उपक्रमाद्वारे आमदार रवी राणा यांचा वाढदिवस समाजोपयोगी कार्याद्वारे साजरा करत जनसेवा हाच खरा उत्सव हा संदेश देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषद उपस्थित होते नगरसेविका, नगरसेवक, गटनेते, इतर कार्यकारी पदाधिकारी. माननीय आमदार रवी राणा यांचा 28 एप्रिलला जो वाढदिवस असतो हा सर्वसामान्य जनतेसोबत जे त्यांची नाळ जुळलेली आहे आणि त्यांच्यासोबत हा एक वाढदिवस ते दरवर्षी साजरा करतात. तर त्यानिमित्त यावर्षी विशेष म्हणजे आपल्या सर्व सहकार्याने आणि युवासेना पार्टीच्या या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेच्या चांगलं भरपूर यश मिळाल्यामुळे यावेळी कार्यकर्त्यांनी स्वतःहून कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी बी कार्यकर्ता ठेवतात. तर त्यामुळे सर्वांनी आपापल्या परीने किंवा आम्हाला बहुत सारे असे करत आहे जे आमदार रवी राणा यांचे उद्देश आहे, ज्या जनसेवेच्या भावनेने आमदार साहेब काम करतात त्याच भावनेने आपले कार्यकर्ता पण या ठिकाणी काम करतात. त्यामुळे सर्वांची इच्छा आहे की जनसेवामध्ये आपला आपला सहभाग असून आम्ही आपल्या आपल्या प्रभागामध्ये एक चांगलं काम आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त केलं पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. आणि हे नवीन कार्यालय या ठिकाणी आम्ही तयार केलेलं आहे युवासेना पार्टीचं. तर त्यामध्ये आपल्या सर्वांचं उपस्थिती असावी आणि त्याचा आता अमोलवर म्हटलं त्याचा वास्तू, तर त्याचा वास्तू आज पहिला तुमच्या माध्यमातूनच या ठिकाणी वास्तू व्हावी अशी इच्छा आमदार साहेबांची होती, आमच्या सर्वांची होती. त्यामुळे आपले या ठिकाणी कार्यालयाला आपलं पाय लागावे आणि युवासेना पार्टीची जी दिवसेंदिवस प्रगती होत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, तर त्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभावं आणि 28 तारखेला जनसेवा दिवस हा कार्यक्रम आमदार रवी राणा यांच्या वाढदिवशी होतोय. त्यामुळे आपला भरघोस सहकार्य असावं या ठिकाणी आपलं आवाहन केलं आहे. 27 तारखेला या ठिकाणी आम्ही आता नानाभाऊ आमदार गटनेता यांनी सांगितलेलं आहे, परंतु आम्ही 27 तारखेला छत्री तलाव या ठिकाणी साफसफाई अभियान घेतलं आहे आणि त्या अभियानाची सुरुवात करून आम्ही आमदार साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहे. तर त्यामुळे एक नवी दिशा द्यायचं काम आमदार रवी राणा नेहमी जनतेच्या हिताचं आणि सर्वांच्या सेवेचं काम पुढं त्यांनी घेतलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमात त्यांच्या जो मार्गदर्शनानुसार आम्ही एक काम करण्याचा एक प्रयत्न करतोय. त्यामुळे आपल्या सर्वांसमोर हा कार्यक्रम ठेवलेला आहे. अशाच नवनवीन घडामोडीसाठी बघत रहा उमेश 24 चॅनल.